आता आम्ही आलोय गडाच्या बाहेर आणि आमच्या गाड्या तिकडे त्या साईडला पार्किंग केलेल्या आहेत. तर आता आम्ही इथून कुठे जायचं आता? आता इथून आम्ही जाणार बघ डायरेक्ट गणपतीपुळ्यामध्ये. तर गणपतीपुळ्याचं पण मंदिर दाखवतो तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे गणपतीपुळेमध्ये आणि इकडे गर्दी खूप आहे. आज मंगळवार पडला आहे तर मंगळवारची खूप गर्दी आहे. लाईन खूप आहे वरती, तर खाली जाऊन पण खूप गर्दी भेटे. गर्दी बघ. मित्रांनो गर्दी बघा, आज खूप गर्दी आहे. आतमध्ये लाईनच्या लाईन लागल्या आहेत. आम्ही या लाईनमधून VIP एंट्री करतो. मगाशी इकडे खाली होता, आताच्या आता भरला बघ. आम्ही आलो डायरेक्ट VIP एंट्री करून आतमध्ये आणि दुकानं भेटताय का त्याला? व्हिडिओ काढता अलाउड नाही आतमध्ये नाही माहिती गेला बंद बाहेर चल. आम्ही काय दर्शन नाही घेतलंय काय डायरेक्ट आम्ही प्रसादी करायला आलो. गेला आतमध्ये आता घेतला तिघ जण आम्हाला टाकून गेले पुढे आणि आम्ही आता इकडे दोघं तिघं साईडला त्याच्या राजू आहे. ते करायला आलो. तिथे राजू आणि त्याचा भाव बसला मस्तपैकी खिचडी भात. तर आता आमचं झालं आहे जेवण वगैरे, प्रसादी झाले आणि आता आम्ही जरा बीच फिरायला जातोय बाहेर. तुम्हाला गणपतीपुळ्याचा बीच दाखवतो. आमचं नशीब चांगलं. तर आमचं नशीब चांगलं कारण का आम्हाला VIP एंट्रीमधून दर्शन भेटलं. मग आम्ही दर्शन घेतला पटकन आणि पटकन असं जेवण जेवलो आम्ही आणि आता आम्ही बाहेर आलो आहे. तर VIP ओळख कशी आली आमची तुम्हाला सांगतो. हे आपले कार्यकर्ते सुजल कुळे त्यांच्या ओळखीवर आम्हाला VIP एंट्री इकडून भेटते. गाईज बघू शकता VIP एंट्री आमची. आणि आता आम्ही पडलो आहे बाहेर पडल्यावर पण एवढा इकडं हे आहे ना की काय सांगू, लय पब्लिक आहे इकडं. तर मित्रांनो खूप गर्दी आहे इकडे आणि पूर्ण गणपतीपुळे बीच पूर्ण भरला आहे. भरती पण चालू झाली आहे इकडे आणि तशी खूप सारी गर्दी आहे. ते लोक तिकडून खाली उतरले आहेत आणि मी इकडून जातोय. इकडे गाड्या चालवायला पण खूप सारे हे आहेत गाड्या रायडिंगसाठी. कोणाला रायडिंग करायची तर करू शकता. आम्ही तर काही करणार नाहीत कारण का आम्ही आत्ता एवढे गाड्या चालवून आलो आहे की कंटाळा आला आहे रायडिंग करायला. VIP माणसं आता बसल्यात इथं. इकडे बसायचे पण पैसे आहेत. काय सांगू काय. आता आम्ही आलोय खाली दुकानात इकडे काहीतरी घ्यायचं. प्रसादी घेतो वाटतं. काय घेतलं? जिपेत नाही चालत आहे. बरं साईडला देईल पैसे. हे येत आहेत काय? हॅलो मित्रांनो आता आम्ही इथे प्रसादी घेतले. सुजलच्या हातात पण प्रसादी आहे आणि आता आम्ही इथून जाणार आहेत आरेवारेमध्ये. धर
तर आरेवारेचा पण बीच तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात. तर मित्रांनो आता आम्ही इथे बसलोय चाय प्यायला. एवढ्या पाठी आहेत आणि मस्त असा नजारा आहे इकडे, समुद्र. डबल कॅमेरावाला की सिंगल कॅमेरावाला? फोटो तर आता आम्ही पोहोचलोय भगवती मंदिरला, म्हणजेच रत्नदुर्ग किल्ल्यावर. आणि आता आम्ही रत्नदुर्ग किल्ल्यावर जातोय. आणि असा आहे आमचा रत्नदुर्ग किल्ला. खाली इकडे राहतो कोपऱ्यात. या इकडे भगवती मंदिर. तर मित्रांनो
आतमध्ये व्हिडिओ काढायला सक्त मनाई होती, त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे आतमध्ये काढायला भेटले नाही. तर आता आम्ही गड हा फिरत राहणार नाहीत, तर डायरेक्ट आता आम्ही जातो आहे कशेळी बीचला, कारण का आम्हाला एका दिवसात खूप ठिकाणी फिरायचं आहे. तर आम्ही फक्त दर्शन घेतलं इथे आणि आता डायरेक्ट आम्ही जातो कशेळी बीचला. तर आता आम्ही जातो आहे कशेळी बीचला आणि कशेळी बीचला आता सनसेट बघायला जातो सर्वजण. सनसेट दाखवतो कशेळी बीचचं. रत्नागिरीचा फेमस बीच कशेळी बीच. ते फायनली कशेळी बीचला आणि कशेळी बीचचा व्ह्यू बघा. माझी हालत बेकार झाला, माझ्याकडे असं काही लक्ष देऊ नका. तुम्ही कशेळी बीच पहा. लाईट म्हणणार का? बाजू चल फट. आम्ही जातोय खालती आणि इकडून व्ह्यूज बघा कसा दिसतोय. बोल. 3% चार्जिंग आहे मॅडम. येताना भावा येताना. तर खाली जातो. माझं किती आहे चार्जिंग? तर गाईज आता आमचं झालं आहे बीच फिरून आणि आता आम्ही इकडून सर्व चाललो आहे घरी. जर ब्लॉग आवडला असेल आजचा तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि भेटू आपण पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये.